नमस्कार मंडळी, संध्याकाळचं इथं ब्लॉग शूट करायला घेतलं. म्हणजे 5 वाजत होते. 5 वाजता मी हा ब्लॉग शूट करत होते. म्हटलं संध्याकाळचंच करते, सकाळपासून कोणतंच ब्लॉग मी शूट केलं नव्हतं. आणि छोटीशी का असो ना, मला क्लिप तुमच्यासोबत शेअर करायची असते. तरी ते ना सकाळचे काही भांडे वगैरे राहिले होते ना, ते पण घासायचे होते. आणि संध्याकाळचं जेवण काही मला बनवायचं नव्हतं, फक्त मला भाकरी बनवायचे होते. ते पण 2च नुसतं. म्हटलं चला बाकीचे जे राहिलेले कामं सगळे आवरून घेते, नंतर मी भाकरी बनवेल. आणि आईनं ना मला बाजरीचं पीठ सुद्धा गावाकडून दिलं होतं. म्हणजे मी बाजरीचे पीठ माझ्याकडे नाहीये, म्हणजे बाजरी संपली होती म्हणून. आणि काही डाळी दिले होते. आता त्याच्याकडे जितक्या असतात ना, त्याच्यामधून अर्ध तरी थोडंसं तरी मला देत असते. आणि मला तर असं वाटतं की सगळ्याच आई अशीच असेल. म्हणजे माझ्या मम्मीनं आम्हाला जितकं काही तिच्याकडे आहे ना, त्याच्यामधून अर्ध देऊन टाकते, मला पण आणि ताईला पण. तरी ते ना काही दही लावलं होतं मी रात्रीचं, ते व्यवस्थित काढून ठेवायचं होतं. आता कोणाची खायची इच्छा पण नव्हती आणि कढी पण मला बनवायची नव्हती. म्हटलं व्यवस्थित मी फ्रीजमध्ये ठेवून देते, वरती खूप जास्त आंबट होऊन जाते. तर असं तेही काढून घेतलं. त्याच्यानंतर भांडे राहिले होते खूप मोठे, ते घासून घेतले. आणि किचन ओटा सुद्धा मला आता स्वच्छ करायचं होतं. आता कितीही आपल्याला परत त्याच्यावर जेवण बनवायचंच आहे, तरी पण मला असं वाटतं की एकदा तरी तो स्वच्छ व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच भाकरी वगैरे मी त्याच्यावर बनवेल. तरी ते ना किचन ओटा स्वच्छ घासून घेतला. त्याच्यानंतर देवपूजा सुद्धा राहिली होती संध्याकाळची करायची, ते सुद्धा करून घेतली. आणि मग आता राहिले होते फक्त भाकरी बनवायचे, ते भाकरी सुद्धा मी इथं बनवून घेतले. त्याच्यानंतर आम्हाला आता जेवण करायचं होतं. तर त्याने ना बाहेरूनच चिकनची भाजी आणली होती आणि तंदूर पण आणले होते, पण भाकरी पण मला बनवायचीच होती. तर चला इथंच मी एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.